या प्रकारे रवा फुलवून तुम्ही तिखट पुरी केली ना तर तुमची एकूण एक मसाला पुरी खुसखुशीत होणार, टुमटुमीत फुगणार आणि अशी मस्त खुसखुशीत 4-5 दिवस जरी ठेवले तरी राहणार याची खात्री मी तुम्हाला देते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त मस्त टिप्स ना तुम्हाला इथे बघायला मिळतील ज्या आत्तापर्यंत कोणीच सांगितल्या नाहीत. तर मसाला पुरी करूयात. त्याच्यासाठी आहे ना ती अशी खस्ता खुसखुशीत व्हावी याकरता रवा फुलवून घ्यायचा. तर त्याकरता अर्धा कप बारीक रवा घ्यायचा. अर्धा कप बारीक रवा, यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि यासोबतच चमचाभर तेलही घालूयात. तेलाचा जग आपलाच आहे, madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकाल. आता हे मिश्रण चांगलं मिसळून घ्यायचं. 10 मिनिट तरी किमान रवा या पाण्यामध्ये फुलवून घेऊया. चला, 10 मिनिट झाले आणि रवा बघा छान मऊ झालाय आणि व्यवस्थित फुललाय बघा. आता यामध्ये सुके मसाले घालायचे. लाल तिखट, साहित्याची सगळी यादी आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी पण मिळते, दाखवलं नाहीये म्हणून. हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ. सुके जिन्नस व्यवस्थित मिसळूयात. यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालते. कोथिंबीर नाही घातली तरी काही हरकत नाही. हे बघा, म्हणजे मसाला एकसारखा एकजीव होतो आणि पीठ मळताना तो एकसारखा पसरला देखील जातो. आता या मिश्रणात मावेल इतकं गव्हाचं पीठ घालायचं. 2 कपला थोडं कमी गव्हाचं पीठ बरोबर यामध्ये मुरतं. वाह, मस्त दिसतंय की नाही मिश्रण. तर यामध्ये गव्हाचं पीठ आधी 1 कप घालते. यावरच तीळही घालूयात, पांढरे तीळ. यातलं अर्धं घालते आणि मग लागेल तसं पीठ वाढवत जाणार. मिसळायचं आणि याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. आणि घट्ट मळा, मऊ कणिक अजिबात करू नका, एकदम घट्ट मळून घ्यायचे. चला, इथे हे मिश्रण बघा एकदम घट्टसर मळलंय आणि बरोबर 2 कप जितकं घेतलं होतं ना पीठ तितकं हे वापरलेलं आहे. आता यावर झाकण ठेवूयात आणि किमान 15 ते 20 मिनिटं हे मुरवून घेऊयात. चला, इथे तिखट पुरीचं कणिक मळून आता अर्धा तासाहून थोडा जास्त वेळ झालाय. जरा वेळ गेला ना की कणिक बघा हलकीशी ओलसर व्हायला सुरुवात होते आणि पण ही घट्ट आहे तशीच आहे. आता काय करूयात, यातून एक उंडा घेऊयात. हे असा हा उंडा आहे ना चांगला मळून एकसारखा करूयात, म्हणजे पुरीला भेग नाही येणार. त्यामुळे जो उंडा तुम्ही लाटणार आहात ना तो असा एकसारखा करून घेणं गरजेचं आहे. घट्ट ठेवलं ना की पुरी कशी खुसखुशीत व्हायला मदत होते, म्हणून हे घट्टच ठेवायचं. कुठलीही पुरी असो, घारगे असो, त्याची कणिक सैल झाली की मग भरपूर पीठ लागावं लागतं. म्हणजे कणिक तुमची नीट नाही झाली याचं प्रमाण काय, तर सैल झालंय. आता अशा सैल कणकेचं काय होतं, एकतर पीठ भसाक्कन लावावं लागतं, तळताना ते तेलात उतरतं. दुसरी गोष्ट तेल खूप पिते, तेलकट होतं. म्हणून थोडे कष्ट पडले तरी चालतील, पण घारगे पुऱ्या घट्ट मळा कणिक. लाटताना तेलाचा वापर नाहीच केला तरी चालेल, इतकी छान झाली पाहिजे. पण अगदीच लागलं तर फुसफुस स्प्रे आहे आमच्या madhurazrecipeclub.com वर खरेदी करू शकता. मी शक्यतो तेल नाही लावत, पण आता मग माझ्या प्रॉडक्टचं प्रमोशन कसं होणार, हो की नाही. पुरी लाटून घेऊयात, मोठी पोळी लाटूयात आणि अगदी पापडीसारखी पातळ नाही करायची, हलकीशी जाड ठेवत, म्हणजे पुरी फुगायला मदत होईल. पण खूपही जाड नको, नाहीतर पुरी पुन्हा तेलकट होते. लाटायला थोडे कष्ट पडतात कारण कणिक घट्ट आहे. वाह, आता छान अशी लाटून झाली. खूप जाड नाही बघा आणि खूप पातळ नाही. हे बघा
थिकनेस. आता एखादी वाटी घ्यायची, म्हणजे या सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतील. क्या बात आहे. आता या लाटलेल्या पुऱ्या एका डिशमध्ये काढते. जी बाजू लाटली ती बाजू खाली. आणि हे पीठ अगदीच कोरडं आहे, म्हणून यावर एक असं सुती कापड पसरवून ठेवते. चला आता सगळ्याच पुऱ्या लाटून आणि करून घेते. चला, या प्रमाणात 42 पुऱ्या बरोबर झाल्या. अर्धा वाटी रवा, 2 कप गव्हाचं पीठ. तेलही कडकडीत तापलेलं आहे, तर तळूयात. पुरी तेलामध्ये सोडताना आहे ना, तेल बऱ्यापैकी गरम हवं, म्हणजे पुरी अशी फुगायला मदत होते. आणि हलकीशी अशी सगळ्या बाजूने प्रेस करायची. बघा सुंदर फुगली. आणि आपण नेहमी पुरी करतो की नाही, एक बाजूच तळतो की नाही, तसंच या पुरीचं पण आहे. एक बाजू एका वेळेसच तळायची. आहा हा, काय खरपूस झाली आहे बघा. क्या बात आहे. आता ही काढूयात आणि जाळीवर नाहीतर असं टिश्यू पेपरवर ठेवायची. सुंदर दिसते पुरी. आणि हे बघा आणखी एक तळते. वा, वा वा, एकूण एक पुरी टुमटुमीत फुगते बघा. आणि काय खरपूस दिसते. क्या बात आहे. आणि एक बाजू एक वेळेसच तळायची, जसं मी आधी सांगितलं तसं. याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळूयात. आणि आता या खुसखुशीत पुऱ्या हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तर 8 ते 10 दिवस छान टिकतात. अजिबात त्याला बुरशी लागत नाही आणि खुसखुशीतपणा पण छान त्याचा टिकून राहतो. पण इतकं छान माल असेल ना तर कोणी ठेवत नाही, तुम्हाला खरंच सांगते. असा केला की असा फस्त होतो. पुन्हा भेटूयात. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.